एमपीएससीची परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे। नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल। मात्र अजूनही आंदोलन सुरू आहे। त्यामध्ये काही विद्यार्थ्यांची प्रकृती या ठिकाणी बिघडलेली आहे। कृषी विभागाच्या जागांचा समावेश करावा यासाठी देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे। थेट आपण जाऊयात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, काही विद्यार्थ्यांची प्रकृती या ठिकाणी बिघडल्याचंही दिसतं। योगेश, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत। 25 ऑगस्टची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली। नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे। मात्र विद्यार्थ्यांचं आंदोलन अद्यापही सुरू आहे। कृषी विभागाच्या 258 जागांचा देखील समावेश करावा यासाठी विद्यार्थी ठाम आहेत। त्यासाठी अद्यापही पुण्यामध्ये हे आंदोलन सुरूच आहे। गट क आणि ब ची परीक्षा एकत्र घेण्याची मागणी देखील या विद्यार्थ्यांनी केली आहे। या आंदोलनाच्या दरम्यान विद्यार्थ्यांची प्रकृती या ठिकाणी बिघडली आहे। तर काही विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून देण्यात आलेला काळ ठेवणार आहात। 1.5 महिना 2 महिना हे कुठेतरी आता सरकारकडनं सांगण्याची नाही तर आयोगाकडनं सांगण्याची जरूरत आहे। दादा, पण काय ज्या पद्धतीने काही विद्यार्थ्यांना भोळ आलेली आहे या ठिकाणी आणि मात्र आंदोलन मागे घेणार नाही जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही कंबाईनचा। विद्यार्थी उपोषणाला बसले, त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे। सरकारने यांच्याकडे आणि बाकी विद्यार्थ्यांकडे बघावा, निर्णय घ्यावा। आम्ही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलेला आहे। हा लढा विद्यार्थ्यांचा आहे। विद्यार्थी जे निर्णय घेतील त्या ठिकाणी आमचा पाठिंबा त्यांच्याबरोबर राहील। असीम स्वराजे सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। असीमजी, काय सांगणार? आंदोलन मागे घेतलं जात नाही अजून? आंदोलन मागे घेतलं जात नाही, कारण की हे मेहनतीच्या बेसिसवर, अभ्यासाच्या आधारावर प्रशासकीय सेवेतून देशासाठी काहीतरी करायची अशी इच्छा असलेले मुलं आहेत आणि त्यामुळे केवळ मेसेज पाठवून होणार नाही, नोटिफिकेशन काढलं पाहिजे। तर कृषी विभागाच्या जागांचा समावेश करून एमपीएससीची जाहिरात आली पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे। कृषी विभागाच्या जागांचा समावेश करून एमपीएससीची जाहिरात आली पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे। आमचा फक्त परीक्षा पुढे ढकलणं हा मूळ मुद्दा नाही। आमच्या ॲग्रीच्या जागा ॲड होऊन राज्य सेवेची जाहिरात 1,500 प्लस आली पाहिजे। कंबाईनची ग्रुप बी ग्रुप सी ची जाहिरात ही 15,000 प्लस आली पाहिजे आणि ती येऊ शकते। शेवटची राज्य सेवेची MCQ एक्झाम आहे, त्यामुळे आमच्यावर अन्याय करू नका ही आमची सरकारला विनंती आहे। बाकी दुसरं काही नाही। आणि अजून एक हे आंदोलन फक्त एक्झाम पुढेसाठी नाही, जोपर्यंत आमच्या सगळ्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबवलं जाणार नाही।